सो हॅलो एव्हरीवन. काल आपण ट्रेडिंग अकाउंट आणि त्यामधील येणाऱ्या आयटम्सबद्दल माहिती घेतली होती. तर आपण काही आयटम्स डिस्कस केले होते की ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला काय येतात आणि क्रेडिट साईडला काय येतात. तर ट्रेडिंग अकाउंट बेसिकली नॉमिनल अकाउंट असतं, जसं आपण सांगितलंय. नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सो आपण सगळे एक्सपेन्सेस आयटम्स हे डेबिट साईडला लिहिले होते आणि सगळे इन्कमचे आयटम क्रेडिट साईडला लिहिले होते. तुम्हाला वाटत असेल की लॉस्ट बाय फायर किंवा लॉस्ट बाय थेफ्ट किंवा लॉस्ट बाय डिस्ट्रीब्युटेड फ्री सॅम्पल हे तुम्ही इन्कम नसताना सुद्धा क्रेडिट साईडला का लिहिलं? त्याचं कारण असं आहे की गुड्स आलं तर आपण डेबिटला आणि गुड्स जात असेल तर आपण क्रेडिटला लिहितो, आणि लॉस झालाय म्हणजे आता हे गुड्स परत भेटणार नाहीये आणि त्यामुळं हे तुम्हाला गुड्स गेलेल्याची ट्रीटमेंट क्रेडिट साईडला करावी लागणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्लोजिंग स्टॉक म्हणजे राहिलेला स्टॉक, आणि त्यामुळे क्लोजिंग स्टॉक हे ट्रेडिंगच्या क्रेडिटलाच येतं. आणि नंतर आपण डेबिट आणि क्रेडिट साईडचा प्लस मायनस करून जर प्रॉफिट आला तर ग्रॉस प्रॉफिट आणि लॉस आला तर ग्रॉस लॉस आपण करतो. त्यानंतरचा बेसिकली आपण बनवणारा पुढचा प्रोफॉर्मा म्हणजेच तो आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर आपण आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्याबद्दलच्या काही आयटम्स बद्दल डिस्कशन करूयात. ठीक आहे. तर हा प्रोफॉर्मा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा अकाउंट कोणता असतो? तर परत हा सुद्धा नॉमिनल अकाउंटच आहे. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस कोणता अकाउंट असतो? तर हा असतो नॉमिनल अकाउंट. ठीक आहे. तर नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे? परत डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे सगळे खर्च डेबिटला आणि सगळे इन्कम क्रेडिटला. फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ट्रेडिंग अकाउंटमध्ये सगळे फॅक्टरी रिलेटेड किंवा डायरेक्ट खर्च लिहिले जातात, आणि प्रॉफिट अँड लॉसमध्ये जे ऑफिसचे एक्सपेन्सेस आहेत, जे इनडायरेक्ट खर्च आहेत, ते लिहिले जातात. ठीक आहे. तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जे खर्च येतात ते कोणते येतात? ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ऑल इनडायरेक्ट इन्कम अँड गेन. म्हणजेच किंवा ह्याला आपण ऑफिस एक्सपेन्सेस सुद्धा म्हणू शकतो. सगळं ऑफिसचे खर्च. तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, एखादा आयटम दिलाय, तो खर्च फॅक्टरीमध्ये केला तर ट्रेडिंग अकाउंटला लिहायचा, आणि तो जर खर्च फॅक्टरीमध्ये केला जात नसेल पण खर्च तर केलाय, डायरेक्टली फॅक्टरीमध्ये किंवा प्रोडक्शन करण्यासाठी किंवा गुड्स तयार करण्यासाठी खर्च नाही केलाय, तर तो P&L ला येणार. लक्षात येत आहे? जर एखादा खर्च तुम्ही प्रोडक्ट तयार करण्यासाठी किंवा प्रोडक्टला निर्माण करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंगसाठी वापरत असाल, तो खर्च तुम्ही करत असाल, तर तो खर्च डायरेक्ट खर्च असतो आणि तो ट्रेडिंग अकाउंटला लिहितात. आणि इथं सगळे इनडायरेक्ट खर्च, जे खर्च केलेले तर आहेत पण प्रोडक्शनसाठी नाही केलेत, इनडायरेक्टली केलेले आहेत. ठीक आहे. तर त्याला तुम्हाला इथे लिहायचं आहे. जसा पहिला खर्च आहे सॅलरीज. आता सॅलरीज कोणाला देतो? ऑफिसमधल्या स्टाफला. आता ऑफिसमधला स्टाफ हा काही फॅक्टरीमध्ये जाऊन काम करत नाही, तो ऑफिसमध्ये बसतो. एखादा अकाउंटंट असेल किंवा एखादा पिऊन असेल जो ऑफिसमध्ये काम करतोय, किंवा मॅनेजर असेल किंवा स्टाफ मधला कोणताही व्यक्ती असेल जो ऑफिसमध्ये बसून काम करतोय, तर त्याला आपण सॅलरी देतो. मग तो व्यक्ती महत्वाचा आहे कंपनीमध्ये, कारण की तो काम करतोय ऑफिसमध्ये बसून. तो फॅक्टरीमध्ये काम करत नाहीये पण ऑफिसमध्ये बसून काम करतोय. त्याची सॅलरी महत्वाची आहे, म्हणून तो खर्च आहे इनडायरेक्ट, आणि म्हणून सॅलरी देतो इनडायरेक्ट खर्च. आणि सॅलरी आपण कुठे घेतो? तर तो घेतो आपण P&Lच्या डेबिट साईडला. नंतर आहे सॅलरीज अँड वेजेस. बघा, ट्रेडिंग अकाउंटला होतं वेजेस अँड सॅलरीज. मग वेजेस हा शब्द पहिला असेल, बरोबर आहे, तर तो वेजेस हा शब्द पहिल्यांदा आला म्हणजे वेजेसचं प्रपोर्शन जास्त आहे, त्यामुळे तो तुम्ही लिहिता ट्रेडिंगला. आणि सॅलरीज आणि वेजेस, इथं जरी वेजेस हा शब्द आला तरी वेजेस हा 2 नंबरला आलेला शब्द आहे. अगोदर सॅलरीज हा शब्द आलाय म्हणजे इथं सॅलरीचा प्रपोर्शन जास्त आहे, आणि सॅलरीज कुठे येतं? P&Lच्या डेबिट साईडला.
म्हणून सॅलरीज. नंतर रेंट्स अँड रेट्स. बघा, रेंट्स अँड रेट्स फक्त एवढाच शब्द आला तर त्याला समजायचं ऑफिसचं आहे. मागं फॅक्टरी हा शब्द लागला तर त्याला ट्रेडिंग लागायचं. फॅक्टरी हा शब्द लागला नसेल तर त्याला कुठं घ्यायचं, तर त्याला नक्कीच आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचं. टू रेंट अँड रेट्स म्हणजे समजा ऑफिसचा रेंट आणि रेट्स आहे. इथं फॅक्टरी या शब्दाला असतं तर आपण ट्रेडिंगला घेतलं असतं. फॅक्टरी हा शब्द नाही म्हणून आपण ऑफिसचा समजायचा, नेहमी ऑफिसचा समजायचा जर फॅक्टरी हा शब्द आला नसेल तर. इन्शुरन्स. इन्शुरन्स हा खर्च आहे. एखाद्या प्रोडक्टला तयार करण्यासाठी तर इन्शुरन्स लागत नाही, पण त्या प्रोडक्टला नुकसान होऊ नये, त्याचं भविष्यामध्ये काही त्याच्यातून आपल्याला ते खराब झालं तर किंवा ते चोरी झालं तर काही झालं तर आपल्याला त्याचे पैसा भेटावा, म्हणजे इनडायरेक्ट खर्च आहे. प्रोडक्ट तयार करण्यासाठीचा खर्च नाहीये, पण इनडायरेक्टली प्रोडक्टला टिकवण्यासाठीचा खर्च आहे. त्यामुळे इन्शुरन्स हा तुम्हाला P&Lच्या डेबिटला घ्यावा लागतो. इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग. आता ऑफिसमध्ये जो स्टाफ बसतोय त्याचाही इलेक्ट्रिसिटी आणि लाइटिंगचा खर्च येत असेल. जर फक्त इलेक्ट्रिसिटी आणि लाइटिंग आला तर P&Lला घ्यायचं. इथं मागं फॅक्टरी हा शब्द आला तर विचार नाही करायचा, डायरेक्ट ट्रेडिंग अकाउंटला लिहून टाकायचं. मग इथं फॅक्टरी हा शब्द आहे का, नाही, म्हणून आपण हे P&Lच्या डेबिट साईडला लिहिले. नंतर आहे टेलिफोन, पोस्टेजेस. टेलिफोन किंवा पोस्टेजेस, पोस्टामध्ये आपल्याला कुरिअरने काही गुड्स पाठवावे लागतात, कुरिअर सर्व्हिस वगैरे लागते आपल्याला, तर टेलिफोन वगैरे लागतं आपल्याला ऑफिसमध्ये कम्युनिकेशन करायला. तर टेलिफोन किंवा आजकाल मोबाईल सुद्धा आपण म्हणू शकतो, हे सगळे खर्च येतात P&Lच्या डेबिटला. प्रिंटिंग आणि स्टेशनरी. जो अकाउंटंट आहे किंवा जो ऑफिसमधला स्टाफ आहे त्याला वही लागते, पेन्सिल लागते, पेन लागते, खोड रबर लागतं, शार्पनर लागतं आणि भरपूर काही छोटे छोटे स्टेशनरीचे आयटम्स त्याला लागतात, किंवा बिल बुक लागतं, वाउचर लागतं, ते प्रिंटिंगमध्ये येतात. तर प्रिंटिंग आणि स्टेशनरीचा खर्च तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला द्यावा लागतो, कारण की तो ऑफिसचा खर्च आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समॅन. आता एखादा सेल्समॅन तुम्ही ठेवलाय आणि त्याला म्हणले की राजा आमचा प्रोडक्ट जो आहे तू मार्केटिंग कर या प्रोडक्टची, मार्केटमध्ये जाऊन विक हा प्रोडक्ट. तर तो सेल्समॅन जाणार आहे गाडीवर, त्याच्या पेट्रोलचा खर्च असेल, किंवा तो बसमध्ये जात असेल तर बसचं भाडं असेल, किंवा टॅक्सीमध्ये जात असेल तर टॅक्सीचं भाडं असेल, ऑटोमध्ये जात असेल तर ऑटोचा फेअर असेल. जे काही खर्च आहे ट्रॅव्हलिंग करण्यासाठी सेल्समॅनला लागणारा तो खर्च ऑफिसलाच बेअर करावा लागतो आणि त्यामुळे तो P&Lच्या डेबिटला येतो. नंतर आहे डेप्रिसिएशन ऑन ॲसेट. तुम्ही एखादा ॲसेट वापरतायत, तो ॲसेट वापरून त्याची झीज होत असते आणि झीज झाल्यामुळे त्या ॲसेटचं नुकसान होतं आणि नुकसान झालं की P&Lच्या डेबिटला येतं, कारण की डेप्रिसिएशन ऑन ॲसेट्स. ठीक आहे, तर म्हणून डेप्रिसिएशन ऑन ॲसेट हे महत्वाचं आहे. हे तुम्हाला कुठं लिहावं लागेल, P&Lच्या डेबिटला लिहावं लागेल. नंतर आहे लोडिंग चार्जेस. आता वस्तू ज्या काही तयार केलेल्या आहेत त्या लोड करावे लागतात तुम्हाला एखाद्या गाडीमध्ये. एखादा तुम्ही मजूर बोलवला असताल आणि त्या मजुराला तुम्ही सांगत असताल की ह्या गाडीमध्ये हे लोड कर, किंवा एखादी मशीन असेल तर लोडिंगचे जे काही चार्जेस आहेत ते लोडिंगचे चार्जेस तुम्हाला कुठे लागतात, P&Lच्या डेबिट साईडला. नंतर आहे ऑडिट फीस. ऑडिटर आलाय, ऑडिटर आल्यानंतर तुमचा सगळं अकाउंटिंग बुक्स वगैरे चेक करतो, तो बघतो तुमचा अकाउंटंट व्यवस्थित काम करतो का, नियमामध्ये काम करतोय का, काही चुका तर नाही आहेत ना अकाउंटिंगमध्ये, म्हणजे तो ऑडिट करतो आणि त्याच्यासाठी तो काहीतरी फीस घेतोय, म्हणजे तो ऑफिसचा व्यक्ती आहे, त्यामुळे ऑडिट फीस सुद्धा P&Lच्या डेबिटला. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. बरेचदा असं होतं की आपले जे एम्प्लॉईज आहेत त्यांना खुश ठेवण्यासाठी, त्यांच्याकडून चांगलं काम करून घेण्यासाठी आपल्याला त्यांना मोटिवेट करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण त्यांच्यासाठी काही ना काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम राबवतो, जसं की त्यांना मूवीला पाठवतो, बऱ्याचदा त्यांच्या फॅमिलीला टूरवर पाठवतो, किंवा एखादा प्रोग्राम. आजकाल तर जसं स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये गॅदरिंग वगैरे होतात, अॅन्युअल फंक्शन्स होतात, तसं आजकाल कंपन्याही अॅन्युअल फंक्शन्स वगैरे ठेवू लागले आहेत. त्या क्रिसमस सेलिब्रेट करतात, दिवाळी वगैरे सेलिब्रेट करतात. मग हे काही जे काही एंटरटेनमेंटचे कामं आहेत हे करण्यासाठी स्टाफला मोटिवेट करण्यासाठी खर्च येतो, आणि तो खर्च जो असतो तो खर्च तुम्हाला एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस म्हणून लिहावा लागतो. त्यामुळे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस हे P&Lचा खर्च आहे. रिपेअर्स, रिन्युअल्स आणि मेंटेनन्स. आता ऑफिस आहे, ऑफिसमध्ये रिन्युअल सुद्धा करावं लागतं. समजा एखादा अँटीव्हायरस संपला असेल, किंवा एखादी मशीन असेल, समजा एखादा कॉम्प्युटर असेल किंवा एखादा प्रिंटर असेल, त्याचा रिपेअरिंग असतं, रिन्युअल असतं, मेंटेनन्स करावा लागतो, प्रिंटरला कार्टेज वगैरे बदलावं लागतो. असे भरपूर खर्च जे असतात ऑफिसमध्ये ते करावे लागतात आणि त्यामुळे ते P&Lच्या डेबिट साईडला येतात. नंतर आहे इंटरेस्ट ऑन लोन. आता तुम्ही बँकेकडून लोन घेतलं असेल, लोकांकडून लोन घेतलं असेल, तुम्ही म्हणजे कंपनी, तुमचा
पार्टनरशिप फर्म, तुमच्या पार्टनरशिप फर्मने लोन वगैरे घेतलं असेल तर त्याचा जो काही व्याज आहे, व्याज देतोय म्हणजे तुम्ही खर्च करतायत, तर तो खर्च सुद्धा P&Lच्या डेबिटलाच येतो. सन्ड्री किंवा मिसलेनियस, सन्ड्री म्हणजे किरकोळ खर्च. आता असे भरपूर खर्च आहेत बिझनेसमध्ये, जे छोटे छोटे खर्च आहेत. चहा मागवलाय किंवा छोटे मोठे खर्च आलेत बिझनेसमध्ये, जसा वॉशरूम आहे, वॉशरूमचा तो लिक्विड संपलाय. असे भरपूर खर्च असतात, जे छोटे छोटे खर्च जे तुम्ही लिहून ठेवू शकत नाहीत आणि चालता चालता किरकोळ खर्च होत राहतात. आणि त्यामुळं जे किरकोळ खर्च तुम्ही लिहू शकत नाहीत त्याला नाव देतात सन्ड्री एक्सपेन्सेस. त्यामुळं सन्ड्री एक्सपेन्सेस म्हणजे किरकोळ खर्च किंवा त्याला मिसलेनियस खर्च सुद्धा म्हणतात. म्हणून ते तुम्हाला P&Lच्या डेबिटला लिहावं लागतात. कन्व्हेन्स चार्जेस याचा अर्थ तुम्ही येण्या जाण्यासाठी काही ना काहीतरी वाहतूक वापरत असताल, एखादा टॅक्सी वापरत असताल, एखादा वाहन वापरत असताल कन्व्हेन्ससाठी, तुमच्या सोयीसाठी, तर त्याचाही खर्च तुम्हाला घ्यावा लागतो आणि तो P&Lच्या डेबिटला येतो. लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, तर हे लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, समजा ऑफिसमधला काही आयटम असेल त्याचं नुकसान झालं असेल, ऑफिसमधल्या आयटम्सच्या, तिथं जे होतं ते गुड्स लॉस्ट बाय फायर होतं ट्रेडिंगला. ते गुड्स कुठं असतं तर फॅक्टरीमध्ये असतं. इथं गुड्स हा शब्द नाही आलाय, ठीक आहे. तर गुड्स हा शब्द आला तर तुम्हाला तो फॅक्टरीमध्ये घ्यावा लागतो. इथं फक्त लॉस म्हणले, तर लॉस म्हणले ह्याचा अर्थ ऑफिसचा किंवा इनडायरेक्ट खर्च काही ना काहीतरी झालाय आणि त्यामुळे तुमचं जे काही नुकसान झालंय तर ते नुकसान तुम्हाला P&Lच्या डेबिटला. थेफ्ट म्हणजे चोरी होणे, ठीक आहे. ऍक्सिडेंटने सुद्धा बऱ्याचदा नुकसान होतं ऑफिसच्या आयटमचं आणि त्यामुळं हे सगळे तुम्हाला P&Lच्या डेबिट साईडला लिहावे लागतात. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, ठीक आहे. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल सुद्धा तुम्हाला कुठं लिहावं लागतं तर हे तुम्हाला P&Lच्या डेबिट साईडला लिहावं लागतं जर ऑफिसचा आयटम असेल तर. कमिशन अलाउड किंवा कमिशन गिवन आपण ज्याला म्हणतो, तर बऱ्याचदा असं होतं की आपला जो प्रोडक्ट आहे तो विकण्यासाठी आपण एखादा एजंट ठेवलाय, एखादा ब्रोकर ठेवलाय किंवा एखाद्या व्यक्तीला म्हणले की तू आमचे प्रोडक्ट विकलास तर मी तुला कमिशन देईल, आणि त्या व्यक्तीने आपले प्रोडक्ट विकून दाखवले तर त्याला आपण जे काही कमिशन देतोय ते कमिशन म्हणजे आपला खर्च झालाय आणि तो खर्च झालाय म्हणजे तो इनडायरेक्ट खर्च आहे आणि त्यामुळे त्याला आपण P&Lच्या डेबिटला लिहितो. कमिशन अलाउड म्हणजे पार्टनरशिप फर्म म्हणजे पार्टनर्स दुसऱ्या व्यक्तीला कमिशन देत आहेत प्रोडक्ट विकण्यासाठी किंवा पार्टनर स्वतः सुद्धा कमिशन घेतात बऱ्याच वेळेस. तर त्यामुळे कमिशन, बिझनेसने जर कोणाला कमिशन दिलं असेल, पार्टनरशिप फर्मने आपल्या फर्मने जर कोणाला कमिशन दिलं असेल तर फर्मचा तो खर्च आहे, त्यामुळे तो P&Lच्या डेबिट साईडला येतो. डिस्काउंट अलाउड म्हणजे आपण डिस्काउंट दिले, कस्टमर येतो आपल्याकडं, तो म्हणतो की एखादा प्रोडक्ट आहे आपण जो विकतोय कितीला दिलात आणि आपण त्याला पर्टिक्युलर एखादा समजा प्राइस सांगितला तर तो म्हणतो काही डिस्काउंट नाही देणार का, आणि आपल्याला मार्केटमध्ये टिकण्यासाठी, मार्केटमध्ये आपली पोझिशन टिकून ठेवण्यासाठी डिस्काउंट द्यावा लागतो आणि तो डिस्काउंट दिला म्हणजे बिझनेसचा खर्च झाला. कारण की आता बिझनेस समजा 100 रुपयाची वस्तू 96 रुपयाला विकत असेल म्हणजे 4 रुपये आपण त्याला डिस्काउंट दिले, 4 रुपये म्हणजे आपलं नुकसान झालं आणि त्यामुळे ते P&Lच्या डेबिटला येतात. म्हणून आपण डिस्काउंट अलाउ करणे ह्याचा अर्थ आपण देतोय, ठीक आहे. तर अलाउ केलंय तर आपलं नुकसान झालंय, त्यामुळे डिस्काउंट दिल्यामुळे आपलं जे काही नुकसान झाले, जेवढे पैसे आपल्याला कमी येतील ते आपलं नुकसान आहे आणि त्यामुळे ते आपण P&Lच्या डेबिटला लिहितो. अलाउन्सेस, तर आपण अलाउन्सेस देतो, भत्ता वगैरे देतो, की समजा आपण आपल्या दुकानाच्या माणसाला पाठवले की राजा एक काम कर, आपला जो सप्लायर आहे किंवा आपला जो कस्टमर आहे त्याच्याकडून पैसे वसूल करूनच, कारण की मोठे मोठे बिझनेस तर कसे चालतात, उधारीवर चालतात आणि त्याला जाण्यासाठी त्या पर्टिक्युलर व्यक्तीकडे आपण आपल्या दुकानातील नोकराला सांगितलं की ठीक आहे तू ऑटोमध्ये जा किंवा एक काम कर तू चाललास तर तुला जेवणाला पैसे लागतील, नाश्ता कर, भरपूर काही आपण छोटे मोठे खर्च त्याला देत असतो. तर अलाउन्सेस म्हणजे भत्ता म्हणजे किरकोळ कामासाठी त्याला दिला जाणारा एखादा छोटीशी रक्कम म्हणजे अलाउन्सेस. जसं त्याला जेवणाला पैसे दिले, त्याला गाडीमध्ये जायला पैसे दिले किंवा त्याला तुम्ही एखादी वस्तू खरेदी करून दिली, ज्या वस्तूसाठी किरकोळ वस्तू आहे तर त्याला म्हणतात अलाउन्सेस. बऱ्याचदा जेवणाचा भत्ता वगैरे आपण देतो, तर अलाउन्सेस म्हणजे भत्ता, तर तो तुम्ही दिलात तर तो तुमचा खर्च आहे. नंतर आहे ॲडव्हर्टाइजमेंट. तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करतायत, तुमचा प्रोडक्ट मार्केटमध्ये विकावा ह्याच्यासाठी तुम्हाला मार्केटिंग करावी लागते आणि मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च म्हणजे इनडायरेक्ट खर्च आहे जो तुम्ही ऑफिसमध्ये लावतात, म्हणून ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च ऑफिसमध्ये येणार आहे, ठीक आहे.
नंतर आहे कॅरेज आउटवर्ड. बघा परत एकदा सांगतोय मी, ह्याला स्टार मार्क करून का ठेवलेला आहे. कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय, तयार केलेलं गुड्स, आपण तयार केले गुड्स, आता हे गुड्स तयार करून आपल्याला कुठं विकायचंय, मार्केटमध्ये विकायचंय. म्हणून आपण त्याला एखाद्या ट्रकमध्ये किंवा एखाद्या ट्रान्सपोर्टच्या आयटम मध्ये ठेवतो आणि त्यामुळे गुड्स आपण आउटवर्ड करतोय म्हणजे बाहेर पाठवतोय. म्हणून कॅरेज आउटवर्ड हा P&L मध्ये येणार. आणि कॅरेज इनवर्ड म्हणजे गुड्स आपण रॉ मटेरियल आपण आणलंय, इनवर्ड हा शब्द आला तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि आउटवर्ड हा शब्द आला तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. म्हणून कॅरेज इनवर्ड हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आणि कॅरेज आउटवर्ड हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. हा महत्वाचा आयटम आहे. कॅरेज आउटवर्ड नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडलाच येणार. नंतर आहे सेल चार्जेस. तर आपण बऱ्याचदा विक्री करण्यासाठी जे काही चार्जेस वगैरे लागतात, आपल्याला एखादी वस्तू विकायची असेल तर ते सेल चार्जेस म्हणजे आपला खर्च आहे, त्यामुळे तुम्हाला ते डेबिटला लावावे लागतात. बॅड डेब्ट्स, आपल्या कस्टमरने आपले पैसे बुडवलेत, आपण ज्याला उधारीवर गुड्स विकलं होतं तो आता पैसे देण्यास नकार करतोय, आपले पैसे बुडालेत म्हणजे आपला लॉस झाला, आणि त्यामुळे बॅड डेब्ट्स कुठे येतं. बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे बुडणे. ठीक आहे, तर डेब्ट्स म्हणजे आपली असणारी उधारी आणि बॅड म्हणजे बुडणे. तर पैसे बुडालेत, लॉस झालाय, म्हणून P&Lच्या डेबिट साईडला येतं. नंतर आहे एक्सपोर्ट ड्युटी. आपण तयार केलेलं गुड्स जर आपल्याला दुसऱ्या देशात विकायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी एक्सपोर्ट ड्युटी लागते. ड्युटी म्हणजे टॅक्स, आणि म्हणून एक्सपोर्ट ड्युटी हा P&Lचा खर्च आहे, म्हणून तो P&Lच्या डेबिटला येतो. टॅक्सेस भरावे लागतात आपल्याला प्रोडक्ट विकण्यासाठी, तर टॅक्सेस सुद्धा खर्च आहेत, म्हणून P&Lच्या डेबिट साईडला. जनरल एक्सपेन्सेस, जनरल म्हणजे साधारणतः जे काही खर्च होतात, जे जनरली होतच असतात बिझनेसमध्ये, म्हणून कोणताही खर्च असेल जनरल, तर तो जनरल खर्च तुम्हाला P&Lच्या डेबिटला लिहितात. ट्रेड एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर ट्रेड एक्सपेन्सेस म्हणजे व्यापार करण्यासाठी लागणारा खर्च. तर व्यापार करण्यासाठी भरपूर काही खर्च लागतात आणि ते खर्च तुम्हाला P&Lच्या डेबिटला लिहावे लागतात. लिगल चार्जेस, तुम्हाला कागदपत्रे बनवायचे आहेत, व्यवहार करायचा आहे एखाद्या व्यक्तीसोबत, तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करतात, तर त्या व्यक्तीसोबत केलेला कॉन्ट्रॅक्ट वगैरे करण्यासाठी, किंवा एखाद्या कस्टमरने तुमच्यावर केस केलेली आहे आणि ती केस तुम्ही लढतायत कोर्टामध्ये, भरपूर काही गोष्टी असतात जिथं तुम्हाला लिगल चार्जेस लागतात. एखादी वकिलाची फीस असेल तुमच्या, किंवा कोर्टामध्ये लागणारा किरकोळ खर्च असेल, हे सगळे तुम्हाला P&Lच्या डेबिट साईडला लिहावे लागतात, म्हणून लिगल चार्जेस. ठीक आहे, तर ते तुम्हाला लिहावं लागतं. प्रोफेशनल चार्जेस, तर प्रोफेशनल व्यक्ती तुम्ही बोलवला आहे, समजा एखाद्या ट्रेनिंगला व्यक्ती बोलवलेला आहे, किंवा एखादा व्यक्तीची तुम्ही ऍडवाइस घेताय, प्रोफेशनल व्यक्ती, समजा एखादा CA आहे किंवा एखादा वकील आहे किंवा तुमचा कंपनी सेक्रेटरी आहे, ह्याची तुम्ही ऍडवाइस घेतायत, तुम्ही त्याचा सल्ला घेतायत, किंवा आम्ही कसं काम करावं तुम्ही सांगा, कारण की तुम्ही प्रोफेशनल एक्सपर्ट आहात. ठीक आहे, तर तुम्हाला ते खर्च कुठे लावावे लागतात, ते P&Lच्या डेबिटला लावावे लागतात. बँक चार्जेस, बँकेमध्ये तुम्ही जे काही व्यवहार करतायत त्याच्यासाठी चार्जेस लागतात, आणि ते चार्जेस तुम्ही काय करतायत, बँकेला देतायत व्यवहार करण्यासाठी, आणि त्यामुळे ते चार्जेस सुद्धा कुठे येतात, P&Lच्या डेबिटला. नंतर आहे सॉलिसिटर्स फीस. तर सॉलिसिटर्स म्हणजे एका प्रकारचं वकीलच आहे, तर सॉलिसिटर्स म्हणजे वकील, तर त्याची फीस जी काही लागते तुम्हाला, ती तुम्हाला कुठे द्यावी लागते, ती तुम्हाला P&Lच्या डेबिटला द्यावी लागते. सेकंडरी पॅकेजिंग चार्जेस, तर सेकंडरी पॅकेजिंग चार्जेस म्हणजे काय, तर जे काही तुम्ही पॅकेजिंग करतात, बघा प्रायमरी पॅकेजिंग, प्रायमरी हा शब्द आला तर ट्रेडिंग अकाउंटला, इथं कोणता शब्द आलाय, सेकंडरी, म्हणून सेकंडरी जर पॅकेजिंग असेल तर तो तुम्हाला P&Lला लिहावं लागेल. प्रायमरी पॅकेजिंग म्हणजे प्रथमतः जी पॅकिंग केली जाते तर ती तुम्हाला फॅक्टरीमध्ये लावावं लागते, म्हणून त्याला ट्रेडिंग अकाउंटला लिहितात. आणि सेकंडरी पॅकेजिंग म्हणजे नंतर अजून त्याला लुक वगैरे देण्यासाठी बारकोड लावायचा असेल, किंवा त्याला थोडंसं फिनिशिंग वगैरे करत असताल, जी काही सेकंडरी पॅकेजिंग तुमची असेल, समजा बॉक्समध्ये तुम्हाला ते पॅक करायचे आहेत, अशी जी काही सेकंडरी पॅकेजिंग आहे, सेकंडरी हा शब्द आला तर P&Lच्या डेबिटला, कारण तो इनडायरेक्ट पॅकेजिंग आहे. लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट, तुम्ही एखादा फिक्स्ड ॲसेट तुमच्याकडे आहे, जशी मशिनरी आहे, प्लांट आहे, किंवा बिल्डिंग आहे, किंवा जागा आहे, ती जर तुम्ही विकत असाल आणि ती विकून जर तुम्हाला नुकसान होत असेल तर तुम्ही म्हणू शकतात की लॉस झाला, आणि लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट हे तुम्हाला P&Lच्या डेबिटला लावावे लागतात. नंतर काही इन्कम आहेत, जसे की आता बघा,
जर तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट झाला ना ट्रेडिंग अकाउंटचा, तो ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन करावा लागतो. जशाला तसा ट्रेडिंग अकाउंटचा प्रॉफिट तुम्ही 11वीला शिकलात, तो तुम्हाला P&Lच्या क्रेडिट साईडला प्रॉफिट झाला तर इकडं आणि लॉस झाला तर P&Lच्या डेबिट साईडला लिहावा लागतो. मग नंतर कमिशन रिसिव्ह झालाय बघा. कमिशन अलाउड म्हणलं तर तो तुमचा, हे बघा इथं, तर तो तुमचा नुकसान आहे. अलाउ करताय कारण की तुम्ही अलाउ करताय, तुम्ही तुमच्या कस्टमरला कमिशन देताय, तुम्ही तुमच्या ब्रोकरला कमिशन देताय, तर तो कमिशन म्हणजे तुमचा बिझनेसचा नुकसान आहे, तुमच्या फर्मचा नुकसान आहे. पण कमिशन रिसिव्ड म्हणजे फायदा झाला, आपल्याला कमिशन भेटलाय तर आपला इन्कम आहे, म्हणून तो क्रेडिट साईडला. इन्कम आहे ना, इन्कम सगळे क्रेडिट साईडला. ऑल इनडायरेक्ट इन्कम अँड गेन क्रेडिट साईडला, म्हणून कमिशन रिसिव्ड इन्कम. डिस्काउंट रिसिव्ड सुद्धा इन्कम आहे, त्यामुळं क्रेडिट साईडला. इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे आपल्याला इंटरेस्ट भेटलाय तर इन्कम आहे. डिव्हिडंड भेटलाय, आपण कोणत्या तरी कंपनीचे शेअर्स वगैरे घेतलेले आहे आणि कंपनीने आपल्याला, दुसऱ्या कंपनीने आपल्याला डिव्हिडंड दिलेलं आहे, त्यामुळे ते आपले इन्कम आहे. डिव्हिडंड रिसिव्ड. रेंट रिसिव्ड, समजा आपल्या फर्मची एखादी जागा असेल, एखादी बिल्डिंग असेल आणि किंवा एखादी मशीन आपण कोणाला तरी वापरायला दिली आहे, त्याचा रेंट आपल्याला भेटतोय तर इन्कम आहे. सगळं इन्कम. रिसिव्ड हा शब्द आला की इन्कम असतो, रिसिव्ड किंवा अर्न्ड हा शब्द आला की इन्कम असतो आणि इन्कम सरळ सरळ क्रेडिट साईडला लिहितात. सन्ड्री किंवा मिसलेनियस रिसिप्ट म्हणलं सुद्धा इन्कमच आहे ना, भेटणे. रिसिप्ट म्हणजे पैसे भेटणे, त्यामुळं सन्ड्री किंवा किरकोळ इन्कम वगैरे काही आपल्याला झाली असेल तर ती सुद्धा इन्कम आहे. प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट, जसं लॉस झाला तर डेबिट साईडला, तर प्रॉफिट झाला एखादा ॲसेट विकून तर तो इन्कम आहे, त्यामुळे क्रेडिट साईडला लिहितात. आणि मग डेबिट आणि क्रेडिट साईडचा बॅलन्स मॅच करून बघायचा. जर प्रॉफिट झाला तर त्याला म्हणतात नेट प्रॉफिट, जर प्रॉफिट झाला तर नेट प्रॉफिट, म्हणून नेट प्रॉफिट. आणि हे P&Lच्या प्रॉफिट अँड लॉसचा जो नेट प्रॉफिट आहे, तो नेट प्रॉफिट तुम्ही बॅलन्स शीटच्या कॅपिटलमध्ये ऍड करतात. आणि जर लॉस झाला असेल तर लॉस आणि तो बॅलन्स शीटच्या कॅपिटलमधून मायनस करतात. ठीक आहे, तर हा आहे प्रोफॉर्मा ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता आपण बघणार आहोत प्रोफॉर्मा ऑफ बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीटचा फॉर्मॅट काय आहे, प्रोफॉर्मा काय आहे, तर बॅलन्स शीटचा फिक्स्ड प्रोफॉर्मा आहे लायबिलिटी आणि ऍसेट. लायबिलिटी म्हणजे देणं, ठीक आहे, जे काही तुमचं देणं आहे ती तुमची लायबिलिटी आणि जे काही तुमचं येणं आहे ते तुमचं ऍसेट आहे. तर कॅपिटल, बिझनेसमध्ये पार्टनर्सनी लावलेला सर्व पैसा म्हणजे कॅपिटल. तो कॅपिटल म्हणजे बिझनेसचं देणं आहे. कारण की तुम्ही जर समजा तुम्ही एखादा पार्टनरशिप मध्ये पैसा लावलाय तर तुम्ही एक्सपेक्ट करतात की बिझनेस तुम्हाला त्या पैशामध्ये काही ना काहीतरी कमवून तुम्हाला पैसे परत देईल, किंवा तुम्ही मागताल तेव्हा बिझनेसला परत द्यावे लागतील तुमचे पैसे. म्हणून फर्मची ती काय आहे, लायबिलिटी. म्हणून पार्टनर्सनी लावलेला पैसा, पार्टनर्सनी दिलेला कॅपिटल फर्मची लायबिलिटी आहे, म्हणून कॅपिटल हे लायबिलिटी साईडला लिहितात. समजा ए नावाचा पार्टनर आहे, बी नावाचा पार्टनर आहे, सी नावाचा पार्टनर आहे, तर ते कॅपिटल इथं लिहिले जातात. DEFG त्याप्रमाणे जसे पार्टनर्स येतील त्यांचा सगळा कॅपिटल इथं लिहिला जाईल. नंतर पार्टनर्सचा जो करंट अकाउंट आहे त्याचा जो क्रेडिट बॅलन्स आहे तो इकडे लिहिला जाईल. ठीक आहे, ते आपण जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा तुम्हाला, आपण जेव्हा प्रॉब्लेम समजूत तेव्हा तुम्हाला हे समजून जाईल. ठीक आहे, पार्टनरचा करंट अकाउंट. नंतर आहे जनरल रिझर्व्ह. तर बिझनेस रिझर्व्ह काय ठेवतो आपण, फर्म रिझर्व्ह ह्याच्यासाठी ठेवते की भविष्यामध्ये जर कधी पैशाची गरज पडली तर पैसा साठवून ठेवणं गरजेचं आहे, ज्यामुळे लोकांना पैसा मागायची गरज पडू नये. आपणही घरात पैसा साठवून ठेवतो म्हणजे रिझर्व्ह करतो. तर रिझर्व्ह ही फर्मची लायबिलिटी आहे, कारण की जेव्हा फर्मला गरज असेल तेव्हा फर्मला ते पैसे द्यावे लागतील, म्हणून रिझर्व्ह, जनरल रिझर्व्ह ही लायबिलिटी आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ठीक आहे, लोन ऑन मॉर्टगेज, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा लायबिलिटी आहे. त्यानंतर लोन ऑन मॉर्टगेज. तर मॉर्टगेज म्हणजे काय, तर मॉर्टगेज म्हणजे तुम्ही बँकेमध्ये काही ना काहीतरी गहाण ठेवून, समजा सोनं गहाण ठेवलं असेल किंवा प्रॉपर्टी गहाण ठेवली असेल आणि त्या बदल्यात बँकेनं तुम्हाला जे काही लोन दिलंय तर त्याला म्हणतात मॉर्टगेज लोन. मॉर्टगेज लोन म्हणजे काही ना काहीतरी गहाण ठेवून घेतलेला लोन. ठीक आहे, गहाण ठेवणे म्हणजे समजा आपण बँकेमध्ये गेलो आणि बँकेला म्हणलं की साहेब आम्हाला एक 10 लाखाचं लोन पाहिजे, बँक म्हणते की ठीक आहे, त्या बदल्यात सोनं ठेवा 10 लाखाचं, आम्ही तुम्हाला लोन देऊ. ठीक आहे, म्हणजे सोनं गहाण ठेवून लोन घेतले, ज्या दिवशी आपण लोन फेडूत त्या दिवशी आपल्याला आपलं सोनं परत दिलं जाईल. किंवा आपण म्हणलं की माझ्याकडे जागा आहे, प्रॉपर्टी आहे, एखादी बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग तुम्ही घ्या तात्पुरती तुमच्या ताब्यात आणि मला लोन द्या, ज्या दिवशी मी लोन देईन परत फेडेन तुम्हाला, बँक तुम्हाला परत
तुम्हाला तुमचा प्रॉपर्टी देऊन टाकेल, त्याला म्हणतात मॉर्गेज. म्हणून तो लायबिलिटीचा आहे, कारण की तुम्ही लोन घेतले, लोन म्हणजे लायबिलिटी असते. बँक लोन सुद्धा लायबिलिटी आहे. लोन फ्रॉम पार्टनर्स, एखाद्या पार्टनरकडून लोन घेतला असेल फर्मने तर ती सुद्धा फर्मची लायबिलिटी आहे, कारण की पार्टनर जेव्हा पैसा मागेल तेव्हा परत द्यावं लागेल. बिल्स पेएबल, फर्मने पैसे देणे आहेत लोकांचे, जसं की लाईट बिल भरणं आहे, भरायचंय पण भरलं नाहीये. पेएबल म्हणजे बघा, पेड केलं तर तो खर्च झाला, आणि खर्च झाला तर तुम्ही P&L ला लिहू शकतात. पण जोपर्यंत तुम्ही पेड केलं नाहीये, तुम्हाला ते द्यायचेत, लाईट बिल भरलंच नाहीये, फोन बिल भरलंच नाहीये, किंवा एखादा तुमचा सप्लायर आहे त्याचे पैसे तुम्ही अजून दिलेच नाहीयेत, सप्लायरने रॉ मटेरियल तुम्हाला दिले पण त्याचे पैसे तुम्ही त्याला दिले नाहीयेत, म्हणजे तुमची ती लायबिलिटी आहे. त्यामुळे बिल्स पेएबल असा बिल जो पे करायचा आहे अजून केलेला नाहीये, त्यामुळे ते बिल्स पेएबल लायबिलिटी आहे. बँक ओव्हरड्राफ्ट, तुम्ही बँकेमधून उचल घेतली आहे काही किरकोळ कारणासाठी, एखादी रक्कम उचल घेतली आहे, लोन आहे. ओव्हरड्राफ्ट सुद्धा लोनच आहे, पण ओव्हरड्राफ्ट हे शॉर्ट टर्म पिरियडसाठी असतं आणि लोन हे लॉंग टर्म पिरियडसाठी असतं. म्हणून शॉर्ट टर्म पिरियडसाठी घेतलेला लोन म्हणजे ओव्हरड्राफ्ट. तर लोन लायबिलिटी आहे. बँक ओव्हरड्राफ्ट एका प्रकारचं लोन आहे, शॉर्ट टर्म लोन आहे, त्यामुळे ती लायबिलिटी आहे. सनरी क्रेडिटर्स, तुमचा जो सप्लायर आहे त्या सप्लायरचा पैसा तुम्हाला द्यायचा आहे. तुमचा क्रेडिटर म्हणजे तुमचा सप्लायर, ठीक आहे. तर तुम्ही लोकांचे पैसे देणे, तुमच्या सप्लायरचे पैसे देणे, त्यामुळे ते इथं ऍडजस्ट होणार आहे. जी काही ऍडजस्टमेंट आहे ती आपण प्रॉब्लेम येईल तेव्हा लक्षात येईलच आपल्याला. आपण फक्त इथं बेसिक ओळख करून घेतो प्रत्येक आयटमची. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स म्हणजे काय, क्रेडिटरला दिलेला डिस्काउंट. आपण सप्लायर जो आहे आपला, तो सप्लायर आपल्याला डिस्काउंट देतोय, आणि त्यामुळे तो डिस्काउंट सुद्धा तुम्हाला लायबिलिटी साईडला लिहावं लागणार आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, काही खर्च असे आहेत जे करायचे, जसं स्टाफची सॅलरी आहे, द्यायची आहे पण दिली नाही. आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचेत पण दिले नाहीयेत. आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचेत पण दिले नाहीयेत, जशी स्टाफची सॅलरी असेल किंवा एखादं बिल पेमेंट असेल. आउटस्टँडिंग हा शब्द आला की तो लायबिलिटी असतो, आणि त्यामुळे तो लायबिलिटी साईडला लिहायचा. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, तुम्हाला इन्कम ऍडव्हान्समध्ये भेटली आहे. समजा तुमचा एखादा कस्टमर आहे, त्याने तुम्हाला ऍडव्हान्समध्ये पैसे दिलेत, त्यामुळं जोपर्यंत तुम्ही त्याला त्याचे गुड्स परत देत नाहीत, तुम्ही त्याचा मोबदला त्याला देत नाहीत, तोपर्यंत ती तुमची लायबिलिटी असेल. म्हणून एखादा इन्कम ऍडव्हान्समध्येच तुम्हाला भेटला असेल, भविष्याचा इन्कम तुम्हाला आजच भेटला असेल, तर ती तुमची लायबिलिटी आहे, त्यामुळे त्याला लायबिलिटी म्हणूनच ट्रीट करावं लागेल. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस, तर तुम्हाला टॅक्स भरायचं माहित असतंय आपल्याला की मला टॅक्स भरायचा आहे, आता नाही तर काय झालं, भविष्यात तर भरायचं आहे, आणि त्यामुळे तुम्ही पैसा साठवून ठेवतात, त्याला म्हणतात प्रोव्हिजन फॉर टॅक्स, आणि ती तुमची लायबिलिटी आहे. तशीच गुडविल, गुडविल ही इंटेंजिबल ॲसेट आहे, जी डोळ्याने दिसत नाही पण असते, त्यामुळे गुडविल ॲसेट साईडला लिहितात. लँड अँड बिल्डिंग सुद्धा ॲसेट साईडला लिहितात, कारण की ती ॲसेट आहे, आणि डेप्रिसिएशन त्याच्यातून वजा करतात. प्लांट अँड मशिनरी सुद्धा ॲसेटच आहे, त्यामुळे ॲसेट साईडला लिहितात, डेप्रिसिएशन वजा करतात. तसंच फर्निचर, त्याच्यातून डेप्रिसिएशन वजा करतात. तसंच इक्विपमेंट सुद्धा ॲसेट आहे, डेप्रिसिएशन वजा करतात. मोटार कार सुद्धा, मोटार व्हॅन सुद्धा तुमची ॲसेट आहे. लीज होल्ड प्रॉपर्टी, प्रिमायसेस, पेटेंट, लूज टूल्स, तसंच इन्व्हेस्टमेंट हे तुमचे ॲसेट आहेत, आणि त्याच्यातून डिप्रिसिएशन वजा करतात. ॲसेटमधून डिप्रिसिएशन वजा केलं जातं. स्टोअर अँड स्पेअर पार्ट सुद्धा ॲसेटच आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस, ठीक आहे. बघा, प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय, ठीक आहे, तुम्ही ऍडव्हान्समध्ये एक्सपेन्सेस करून टाकलेत, प्रीपेड, ठीक आहे, अगोदरच करून टाकलेत, तर ते तुमची ॲसेट आहेत, ठीक आहे. भविष्यात करायचा खर्च तुम्ही आत्ताच करून टाकला, म्हणजे ते तुमचे पैसे आहेत, त्यामुळे ते तुमचे ॲसेट आहेत. आउटस्टँडिंग इन्कम, पैसा यायचा आहे पण आला नाहीये, तर ती तुमची ॲसेट आहे, त्यामुळे आउटस्टँडिंग इन्कम सुद्धा ॲसेट साईडलाच लिहितात. लोन्स अँड ॲडव्हान्सेस सुद्धा ॲसेटलाच लिहितात. क्लोजिंग स्टॉक म्हणजे आपला स्टॉक जो विकला गेला नाहीये पण तो स्टॉक आपला आहे ना, त्यामुळे तो ॲसेट आहे. सन्ड्री डेटार म्हणजे असा कस्टमर ज्याने उधारीवर गुड्स आपल्याकडून घेतलाय, त्याने उधारीवर गुड्स घेतलाय, ह्याचा अर्थ तो आपल्याला पैसे देणार आहे, त्यामुळे ती आपली ॲसेट आहे, म्हणून त्याला ॲसेट साईडलाच लिहिलं जातं, ठीक आहे. नंतर बॅड डेप्ट्स वगैरे त्याच्यातून ते ऍडजस्ट केलं जातं. प्रॉब्लेम येईल तेव्हा आपल्याला ह्याची ऍडजस्टमेंट कळून जातील. इन्शुरन्स क्लेम रिसिव्ड, आता इन्शुरन्सचा जो क्लेम आहे, जो रिसिवेबल आहे, म्हणजे आपलं नुकसान जे झालं होतं, आपलं गुड्स जळालं होतं किंवा चोरी झालं होतं, त्या गुड्सचं जर आपण इन्शुरन्स घेतला असेल तर आपल्याला अपेक्षा आहे की भविष्यात आपल्याला इन्शुरन्स कंपनी त्याचा पैसा देईल. सध्या दिलेला नाहीये पण देईल ही खात्री आहे, त्यामुळं ती आपली ॲसेट आहे. बिल्स रिसिवेबल, आपण सुद्धा उधारीवर बऱ्याच जणांना गुड्स विकत असतो, त्यामुळे आपल्याला अपेक्षा आहे की भविष्यामध्ये आपल्याला आपले पैसे भेटतील, त्यामुळे बिल्स रिसिवेबल सुद्धा
इन्कम आहे. कॅश इन हँड आपल्या हातात असणारा पैसा किंवा बँकेत कॅश ॲट बँकेत असणारा पैसा आपला ॲसेट आहे आणि त्यामुळं त्या ॲसेट साईडला लिहितात. जसं पार्टनरचा करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स तुम्ही लायबिलिटीला लिहितात, तसंच क्रेडिट बॅलन्स करंट अकाउंटचा तुम्हाला ॲसेट साईडला लिहायचं आहे. तर हा प्रोफार्मा आहे बेसिक. तर येणाऱ्या लेक्चरमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, तर आपण पहिला प्रॉब्लेम बघणार आहोत. महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, बेसिक प्रॉब्लेम आहे पहिला. फायनल अकाउंटचा पहिला प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही सगळे आयटम्स परत एकदा रिवाईज करा, लक्षात घ्या. आयटम्स लक्षात आले तर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला सोपं जातं. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. थँक्यू व्हेरी मच.